तर अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा लावल्याचं कळतंय। विधान परिषदेमध्ये रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलंय। आपल्या मागे लागलेली साडेसाती दूर व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी खरं तर संजय शिरसाट यांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं। मंत्रिपद जाण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। शनिदेवाचं दर्शन घेत कोकाटेंनी शनिदेवाची पूजा केली। विधान परिषदेत रमी खेळल्याच्या आरोपात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत। बनावट कागदपत्र सादर करून घर लाटल्याचाही कोकाटेंवर आरोप आहे। शासकीय सदनिका प्रकरणात त्यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे। शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही कोकाटेंवर टीका झाली होती। मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। शेवटी त्यांनी परमेश्वराकडे, आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा दावा करतायत। काही लोकांना मंत्रिपद पाहिजे, ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करतात। संपूर्ण भारतामध्ये शनी साडेसाती मुक्तिपीठ एकच, ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ हे गाव आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नवसाला पावणाऱ्या अशा या शनी मांडळ तीर्थक्षेत्री शनिदेवाचरणी साहेबांनी इथे मागणी केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राला सुख दे, शांतता दे, पाऊस पर्जन्य चांगलं मिळू दे। काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं। पैशांची कथित बॅग जवळ असल्याचा शिरसाटांचा व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला होता आणि या व्हिडिओनंतर शिरसाट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेवरूनही शिरसाटांवर आरोप झाले। शेंद्रा MIDC मधला भूखंड मुलाच्या नावे खरेदी केल्याप्रकरणीही त्यांच्यावर आरोप झाले होते।